तुमचं स्वागत आहे आपल्या हेमा फाउंडेशन मध्ये। मी विदुषी दागा स्वागत करते एक अजून सुपर सेशन मध्ये, जिथे मी तुम्हाला शिकवणार आहे एका मूल्याच्या रूपात स्वच्छता टेक्निकल पद्धतीने एकत्रित करू शकतो। आणि आपण न केवळ आपल्या मनाने स्वच्छ आहोत, आपल्या शरीराने, आपली आत्मा उलट एक स्वच्छ आणि स्वतंत्र चरित्र्याने पण स्वच्छ आहोत। तर चला आपण लगेच सुरू करूया एका स्वच्छ टेक्नॉलॉजीला शिकायला। जसं की आपण कसं सुनिश्चित करू शकतो की जेव्हा आपण कोडिंग करत असू, आपण काहीतरी लिहत असू, तर ते स्पष्ट व स्वच्छ कोडिंग असेल। त्याचबरोबर आपले मन पण स्पष्ट असो त्या लक्ष्यासाठी जे तुम्हाला मिळवायचंय। जसं की तुम्हाला कशा पद्धतीने परिणाम हवाय, काय तुम्ही उचित योजना बनवलीये आणि काय तुमचं मन अगदी साफ आहे। अन्य सगळ्या पद्धतीच्या समस्यांसोबत तुम्ही सुनिश्चित करा की तुम्ही काही अजून नाही पाहत आहात, केवळ आपल्या लक्ष्याशिवाय। तर चला आजचा सेशन सुरू करूयात, जिथे मी तुम्हाला शिकवणार आहे ज्याचं नाव आहे गुगल डॉक्स। हे खूप सुंदर आहे, ठीक आहे। तर मी तुम्हाला सांगते की तुम्हाला इथे कसं जायचंय। फक्त गुगलवर जा। आता जेव्हा तुम्ही गुगलवर जाता, तिथे काही असं आहे जे गुगलने स्टोअर केलंय आणि हे खूपच सुंदर आहे। आपण सगळे काय म्हणतो, गुगल काही नाही पण एक इच्छाधारी भगवान आहे। जे मागाल गुगल कडून ते तुम्हाला मिळेल। त्याचप्रमाणे जेव्हा आपण बोलतो की मी काही बनू इच्छितो जे मला कुठे पण कुठल्याही वेळी मिळेल, तर मी गुगल डॉक्सचा उपयोग करतो। आता गुगल डॉक्स दुसरं काही नाही पण ते आहे मायक्रोसॉफ्ट वर्ड सारखं। तुम्हाला सांगते कसं। वरती उजव्या बाजूला तुम्हाला परत हे 9 डॉट्स दिसतायत, ठीक आहे। तुम्हाला फक्त त्यावर क्लिक करायचंय। आता हे वेगवेगळे ऍप्स आहेत जे गुगलने आपल्यासाठी बनवलेले आहेत आणि विश्वास करा की हे आपल्या दैनंदिन जीवनात खूपच उपयोगी आहेत। मला वाटतं की तुम्ही डॉक शोधा, सरळ आहे। तुम्ही फक्त स्क्रोल डाऊन करा, डॉक्सला प्राप्त करा आणि परत क्लिक करा। आता जेव्हा तुम्ही क्लिक कराल तर इथे एक ब्लँक शीट येईल, त्यावर क्लिक करा। हे सगळे माझ्याकडून बनवले गेलेले मागील डॉक्स आहेत। जर तुम्ही गुगल डॉक वर नवीन आहात तर एक साधारण रिकामी शीट दिसेल। आता याच्या आधी की मी पुढे जाईन, मी तुम्हाला एक छोटीशी ॲडव्हान्स गोष्ट दाखवते जी आहे टेम्पलेट गॅलरी। आता जेव्हा तुम्ही टेम्पलेट गॅलरीवर क्लिक करता तर तुम्ही पाहू शकाल गुगल डॉक्सने आधीच तुमच्यासाठी टेम्पलेट्स बनवलेत। जसं की तुम्ही तुमच्या नोट्स बनवू शकता, तुम्ही तुमचे रेझ्युमे बनवू शकता, तुम्ही एक पाठ योजना बनवू शकता। जर तुम्हाला पत्र लिहायचे असतील तर यात प्रत्येक गोष्टीचं टेम्पलेट आहे, सोबतच तुमचं लेटर हेड, सगळं काही यात आहे। ओके, कल्पना करा की मी एकदम सुरुवातीपासून एक रिकामा नवीन प्लेन डॉक्युमेंटने सुरुवात करते। ओके, आता मी स्वच्छतेविषयी डॉक्युमेंट्सवर लिहिणं सुरू करू इच्छिते। आता गुगल डॉक्सवर जसं की मी बोलले मायक्रोसॉफ्ट वर्डच्या समान आहे आणि आपण आधीही मायक्रोसॉफ्ट वर्ड केलंय, म्हणून मी तुम्हाला केवळ हे दाखवू इच्छिते की मला पाहू द्या। आपण आताच लिहायला सुरुवात केली आहे। चला ठीक आहे, तर मी टाईप केलंय आणि ठेवून दिलंय। आता क्लीनलीनेस इज गॉडलीनेस मी हे लिहिलंय, ठीक आहे। काही त्वरित उपकरण जे मी आपल्याला शिकू इच्छिते, मी याला बोल्ड करू शकते, ठीक आहे। बस हे पाहत राहा की काय होत आहे इथे। मी याला इटॅलिक करू शकते, मी याला रेखांकित करू शकते, ठीक आहे। मी याला मोठं करू शकते, ठीक आहे। मी याचा फॉन्ट पण बदलू शकते, इथे पहा। ओके, आता जेव्हा मी याला मोठं करते तेव्हा मी या प्लस साइनचा किंवा केवळ साइज आयपॉडचा उपयोग करू शकते। याला सेंटर अलाइन करू शकते, उजव्या बाजूला संरेखित करू शकते, डाव्या बाजूला संरेखित करू शकते आणि मध्य पण, ठीक आहे। इथपर्यंत समजले सगळ्यांना? मी या टेक्स्टचा रंग पण बदलू शकते। कल्पना करा मी याला लाल केलं, ओके, आणि मी बॅकग्राऊंडचा रंग पिवळा करू शकते। बघा, मला आशा आहे की तुम्हाला सगळ्यांना दिसत असेल। तर मी काय केलं, या टॅब मधून विभिन्न विशेषांचा उपयोग केला, जसं की बोल्ड, इटॅलिक, अंडरलाइन, रेड कलर, येलो हायलाइटिंग बॅकग्राऊंड आणि अलाइनिंग पण दाखवलंय। याच प्रकारे मी काही बुलेट पॉइंट जोडू शकते, मी बुलेट पॉइंटच्या रूपात नंबर पण जोडू शकते आणि खूप काही। ओके, आता आणखी एक गोष्ट आहे,
या तर सगळ्या गोष्टी सरळ आहेत, पण काही महत्त्वपूर्ण पॉइंट्स आहेत जे मी आपल्याला शिकवेन, जी तुम्हाला जीवनात प्रत्येक दिवशी मदत करतील. पहिली गोष्ट तर ही आहे की मी तुम्हाला चित्र इन्सर्ट करणं शिकवेन. हे प्रत्यक्ष रूपात सरळ आहे. फक्त वरती टॉप टॅब वर जा. काय तुम्ही इथे इन्सर्ट बटन पाहू शकता? त्यावर क्लिक करा. हे सांगतंय इमेज ओके. इन्सर्टचा अर्थ आहे तुम्ही काहीही आपल्या डॉक्युमेंट्सच्या आत टाकू शकता. ठीक आहे. तुम्ही बोलू शकता की तुम्ही तुमच्या कम्प्युटर मधून काही अपलोड करू शकता. आपण फक्त क्लिक करा. जर तुमच्या कम्प्युटरवरती इमेज सेव्ड आहे तिथे क्लिक करा. आता आपण म्हणूया की इथे माझ्या डेस्कटॉपवर सेव्ह आहे आणि इथे माझी इमेज आहे आणि मी ती ओपन करते. आता तुम्ही पाहू शकता की ही इमेज येत आहे डॉक्युमेंटवर. ठीक आहे. याच प्रकारे इमेजला मी मोठं छोटं कसंही बनवू शकते जसं मला हवं आहे. ठीक आहे. आता आपण पुढच्या महत्त्वपूर्ण गोष्टीवर जाऊयात जी मी तुम्हाला शिकवू इच्छिते. खूपच रोचक आहे आणि ही तुम्हाला दैनंदिन आयुष्यात पण उपयोगी पडणार आहे. मी तुम्हाला व्हॉइस टायपिंग नावाचं काही शिकवू इच्छिते. आता जेव्हा मी इंग्रजीत टाईप करते, ठीक आहे, पण कधी कधी मला हिंदी पण टाईप करावं लागतं. म्हणून तुम्ही टूल्सवर जा. काय तुम्हाला व्हॉइस टायपिंग दिसतंय? ठीक आहे. आता जेव्हा मी व्हॉइस टायपिंग करते, मी फक्त टूल्सवर जाते, व्हॉइस टायपिंगवर क्लिक करते आणि मग हा माईक येतो. ओके. आता जेव्हा मी टाईप सुरू करते, हॅलो एव्हरीवन, माफ करा. आता जेव्हा मी लिहायला सुरुवात करते तर हे खूपच सरळ आहे. उदाहरणार्थ, हॅलो एव्हरीवन, माय नेम इज विदुषी दागा. How are you doing today? ओके. समजलं? तर अशा पद्धतीने होते व्हॉइस टायपिंग इंग्लिश मध्ये. तर चला आता आपण हिंदी मध्ये व्हॉइस टायपिंग करूयात. तर हे पण खूपच सरळ आहे. हा ड्रॉप डाऊन एरो घ्या. ठीक आहे. आता जेव्हा तुम्ही हा ड्रॉप डाऊन एरो घेता तर इथे तुम्ही त्या भाषेला निवडू शकता जिथे तुम्ही टाइप करू इच्छिता. चला मी टाइप करू इच्छिते हिंदीत. ओके. इथे या. तुम्ही इथे विभिन्न पर्याय पाहू शकता. हिंदी, मराठी, नेपाली आणि खूप सारे. मी म्हणेन हिंदी. ओके. तुम्ही फक्त जादू बघा. हे कमाल आहे. मी सुरू करते. नमस्ते, आप कैसे हैं और आप मुंबई कब आएंगे? यहाँ का जो वेदर है वो बहुत ही सुहाना हो गया है और ठंडी यहाँ कम पड़ती है. स्वच्छता पर लोग बहुत ध्यान दे रहे हैं और हमें अपने आसपास की सफाई पर बहुत ध्यान रखना चाहिए. मग तुम्ही सर्वांनी जादू पाहिली की नाही? मी फक्त बोलत बसले आणि डॉक्युमेंट्स टाईप झालं. मी तुम्हाला विनंती करते की तुम्ही स्वतः जाऊन टूल्स बघा, पण त्याआधी मी तुम्हाला शिकवू इच्छिते शेअर बटन. जसं की मी हे नोट लिहिलीये. ठीक आहे. मला वाटतं की मी याला माझ्या मित्राबरोबर शेअर करावं. मग ईमेल करण्यापेक्षा फक्त इथे प्रेस करेन शेअर बटन. शेअर बटन प्रेस करण्याआधी मला याला द्यावं लागेल टायटल, जे आहे स्वच्छता. ओके. आता जेव्हा मी शेअर बटनवर क्लिक करते, मी आपल्या मित्रांसोबत शेअर करते जे याला ओपन करू शकतील आणि सोबत त्या डॉक्युमेंट्स मध्ये बदल पण करू शकतील. तर कल्पना करा की मी शेअर करते सुदर्शन दागा बरोबर. जर तुम्हाला नाही वाटत की त्या व्यक्तीने बदलाव करावा तर तुम्ही फक्त त्याला व्ह्यूअर्स राईट देऊ शकता. आता ज्याच्या बरोबर ही आपली हे डॉक्युमेंट शेअर कराल तो फक्त याला पाहू शकेल. ठीक आहे. आता जर तुम्हाला वाटतं की त्याने केवळ कमेंट करावं, ते कुठलाही बदल नाही करू शकत, फक्त डॉक्युमेंटवर कमेंट करू शकता, तर इथे आहे कमेंट राईट. आता सर्वात शेवटी आहे, जर तुम्हाला वाटतं जर तुम्हाला त्या डॉक्युमेंट्सला एडिट करायचा अधिकार द्यायचा असेल तर तुम्हाला त्याला एडिटर राईट्स द्यावे लागतील आणि मग प्रेस सेंड. आता जेव्हा तुम्ही सेंडला दाबता, एक ईमेल जाईल माझ्या मित्राला, सुदर्शनला किंवा कुठल्याही मित्राला ज्याबरोबर आपण शेअर केलंय आणि ते याला ओपन करतील त्यांच्या मेल बॉक्स मध्ये आणि तिथे ते वेगवेगळे बदलाव पण करू शकतील
आणि ते आपोआप या डॉक्युमेंट्समध्ये रिफ्लेक्ट होऊ लागतील. ठीक आहे? म्हणूनच गुगल डॉक्स मायक्रोसॉफ्ट सारखंच आहे. एक अशी जागा जिथे तुम्ही तुमची सगळी कामं करू शकता. नोट्स बनवा, आपली फाईल बनवा, हे खूपच महत्त्वपूर्ण आहे. चित्र इन्सर्ट करा, व्हॉइस टायपिंग करा आणि माझा विश्वास करा, हे आपल्यासाठी खूपच उपयोगी टूल आहे. म्हणूनच मी तुम्हा सर्वांना निवेदन करते, तुम्ही तुमच्या आजूबाजूला स्वच्छता राखा, प्रॅक्टिस करणं विसरू नका, कारण हे जे गुगल डॉक आहे हे खूपच इम्पॉर्टंट आहे, फ्युचरिस्टिक टूल आहे जे मी आज तुम्हाला शिकवलंय. ठीक आहे? मी तुम्हाला हे टूल शिकवलंय हे सुनिश्चित करायला की तुम्ही भविष्यासाठी तयार आहात. तर सगळ्यांना शुभेच्छा. स्वच्छ रहा, स्वस्थ रहा आणि एक चांगलं चरित्र बना. नमस्ते.